हॅलो डिअर स्टुडंट्स. आपण जी बोर्ड एक्झामची प्रिपरेशन करत आहोत त्याच्यासाठी जेवढी शक्य तेवढी हेल्प मी माझ्या साईडनं तुम्हाला करत आहे. आणि त्याच्यामध्ये आज मी तुमच्यासाठी जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे खूप महत्त्वाचा आहे. आपण आहे ना, चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट कन्सेप्ट किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत की ज्या तुम्हाला बरेचदा म्हणजे तुम्हाला जे मेन क्वेश्चन्स असतात ते तर माहीतच असतात, परंतु बरेचदा असं होतं की अननोईंगली आपण काही कन्सेप्ट आपल्याकडून लर्न करायच्या विसरून जातात आणि त्याचा इफेक्ट हा तुमच्या मार्क्सवरती होतो. सो तसं न होण्यासाठी म्हणून आज मी तुम्हाला पहिला जो चॅप्टर आज आपण जो डिस्कस करणार आहोत, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, प्रत्येक चॅप्टर मधले इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही करणं मस्ट आहे तर ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो चला स्टार्ट करूयात. आपण पहिला चॅप्टर आजचा ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी कन्सेप्ट आहे इट इज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आता तुम्ही म्हणाल हे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन तर मॅम आम्ही 9th मध्ये शिकलो होतो, परंतु हे कॅन यू रिकॉलचे जे क्वेश्चन्स आहेत बऱ्याच वेळेस आपल्याला 9th मधले कन्सेप्ट देखील बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जातात. ह्याच्या आधी कसं होतं, जे पॅन्डेमिक मध्ये तुमचा जो सिलेबस 25% लेस केला होता त्याच्यामध्ये तुमचे हे प्रश्न कमी केलेले होते त्यांनी, ह्या कॅन यू टेल कॅन यू रिकॉल वाले. परंतु ह्या वर्षी तसं काही नाही आहे, त्यामुळे त्यातले देखील प्रश्न हे तुम्हाला विचारले जाणार, हे लक्षात घ्या. त्यातल्या हा महत्वाचा पार्ट की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. इथं ह्या माझ्या नोट्स दाखवते मी तुम्हाला आपल्या क्लासमध्ये ज्या दिलेल्या आहेत. तर पहिले जे 3 आहेत लॉज, ही पहिला लॉ ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन वगैरे, हे जे फक्त 3 लॉज तरी ऍटलिस्ट तुम्हाला सांगता आले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट येतो सेंट्रिपेटल फोर्सची कन्सेप्ट. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत टेक्स्टबुकमध्ये तो पार्ट देखील तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. जसं की याच्यामध्ये टेक्स्टबुकच्या तुमच्या पेज नंबर 2 वरती जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ना, तो हे फिरून स्टोन फिरवताना दिसत आहे, तर मे बी तुम्हाला तशी डायग्राम पण देतील आणि अशा पद्धतीचे तुम्हाला 3 मार्कांना 3 प्रश्न हे विचारले जाऊ शकतात की आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन, इन विच डायरेक्शन द फोर्स इज ऍक्टिंग, हाऊ विल यू स्टॉप द फोर्स. हे जे सेम प्रश्न आहेत हे इथे जसे विचारलेत तसे तुम्हाला 3 मार्कांसाठी 3 प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्सवरची ऍक्टिव्हिटीचा हा प्रश्न झाला आणि मग सेंट्रिपेटल फोर्सची जी कन्सेप्ट आहे ती त्याची डेफिनिशन वगैरे आणि एक्झाम्पल्स तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड सांगता आले पाहिजेत. त्यानंतर जे मी तुम्हाला आता दाखवलं ते दॅट इज ट्राय धिस पेज नंबर 2 वरचा केपलरचे लॉ तोंडपाठच करायचे बरं काय. केपलरचे 3ही लॉज तोंडपाठ झाले पाहिजेत. त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याचं जे डेरिव्हेशन आहे आपल्याला दिलेलं 3 मार्कांसाठी, ते डेरिव्हेशन तुम्हाला करायचं आहे. त्या डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला हा लॉ सांगायचा आहे. त्यानंतर जेव्हा तुम्हाला 3 मार्कांसाठी डेरिव्हेशन विचारलं जातं ना, तर त्यात तुम्ही हा लॉ सांगायचा, ही डायग्राम काढायची आणि इथपर्यंत हे तुमचं उत्तर येणार 3 मार्कांसाठी. आलं लक्षात? सो हा एक पार्ट आहे. त्यानंतर येतो तो न्यूटनचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ. केपलरच्या 3rd लॉ वरून न्यूटननं इनव्हर्स स्क्वेअर लॉ कशा पद्धतीनं डिराईव्ह केला हे देखील तुम्हाला विचारलं जातं. त्याच्याही आधी हे एक लक्षात ठेवून घ्या, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे तो, त्याचं SI युनिट, त्याची व्हॅल्यू कोणत्या सायंटिस्टने सांगितली हे एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर हे जे प्रश्न आहेत, मास डबल झालं की फोर्स डबल होतो, डिस्टन्स डबल झाला की फोर्स 4 फॅक्टरनं कमी होतो, तर ह्याच्यावरती तुम्हाला 1 मार्क्सचे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात. त्यानंतरचा येतो जसं मी आता सांगितलं इनव्हर्स स्क्वेअर लॉचं डेरिव्हेशन. हे जे डेरिव्हेशन आहे F इज इक्वल टू 1/r². तर हे इनव्हर्स स्क्वेअर लॉचं डेरिव्हेशन हे एक बघून ठेवा जर तुम्ही केलं नसेल तर. त्यानंतर न्यूमरिकलचा पार्ट जर बघायचं झालं तर तुम्हाला इनटेक्स्ट न्यूमरिकल पण विचारले जातात, ऑल्सो एक्सरसाइज न्यूमरिकल. ह्याच्या बाहेरचं काहीही करायचं नाही. एक हार्डली 5-6 न्यूमरिकल्स आहेत, त्यापैकी 2-3 न्यूमरिकल तर सेम आहेत, बरोबर की नाही. फोर्स जिथे डिटरमाइन करायचा आहे ते न्यूमरिकल्स हे ऑलमोस्ट सिमिलर आहेत. सो तुम्हाला अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके न्यूमरिकल फक्त आहेत ह्या चॅप्टरमध्ये. सो ते एकदा बघून घ्या, त्याची सोडवायची टेक्निक काय आहे. तुम्हाला मी त्याच्याशी रिलेटेड सगळे न्यूमरिकल सोडवायची टेक्निक मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेली आहे. व्हिडिओ बघितले नसतील त्याच्याशी रिलेटेड तर बघून घ्या
आणि त्या पद्धतीने हे न्यूमरिकल्स आपल्याला सोडवायचे आहेत. आणि पेज नंबर 7 आणि 8 पूर्ण पेजेस मधली जी आहे माहिती तुम्हाला दाखवते मी काय काय करायचंय त्याच्यातलं तेही तुम्हाला करून घ्यायचंय. तर हे पेज नंबर 7 वरती हे कॅल्क्युलेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढण्याशी रिलेटेड जे न्यूमरिकल्स आहेत ते. त्यानंतर हे जे यूज युअर ब्रेन पॉवरचा हा जो प्रश्न आहे की जर ऍपल अर्थला अट्रॅक्ट करते, अर्थ ऍपलला अट्रॅक्ट करते, मग तसं अर्थ ऍपलकडे का खेचली जात नाही वगैरे ह्या प्रकारचेही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर येतो पुढचा 8वा जे पेज आहे तुमचं त्याच्यावरचे प्रश्न हे सगळे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. त्याच्यानंतर हे व्हॉट वुड बी द, हे कॅन यू टेलचा हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा आहे. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ ही किती येते म्हणजे हे 9.77 हे जे काढलंय ती कशी आली हे डेरिवेशन तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर हे पण व्हॉट थिंक अबाउट इट जे आहेत की व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. सो ते एकदा जर बघितलं नसतील तर ते डेरिवेशन्स बघून घ्या. आणि मी हे बघा मी तुम्हाला सगळे कॅन यू टेल कॅन यू रिकॉलचे प्रश्न करायला सांगतच नाही आहे. स्पेसिफिकली जे गरजेचे आहेत तेवढेच मी सांगत आहे. सो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर त्याच्याशीच रिलेटेड ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन जे आता तुम्हाला मी दाखवलं कशी व्हॅल्यू येते तो पार्ट. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ सरफेस त्याचं जे डेरिवेशन आहे जी ची व्हॅल्यू 9.8 कशी आली ते डेरिवेशन देखील तुम्हाला करायचं आहे. पेज नंबर 7 वरचे हे प्रश्न देखील हे 3 मार्काला 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते झाले. त्यानंतर पेज नंबर 7 वरचेच हे ऍपलचा प्रश्न जो आहे त्याचं हे उत्तर तुम्हाला या पद्धतीने दाखवायचं आहे. मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइटशी रिलेटेड जे आहेत सो हे सगळे प्रश्न तुम्हाला गिव्ह रिझन सारख्या प्रश्नांमध्ये विचारले जाऊ शकतात. तसंच हे आता जे तुम्हाला सांगितले होते व्हॉट वुड हॅपन इफ देअर वर नो ग्रॅव्हिटी, व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस एज लार्ज, अशा प्रकारचे प्रश्न. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन त्याची डेफिनिशन आणि ही जी व्हॅल्यू येते ना इथे दाखवली आपण 9.8 ही कशी आली हे पूर्ण डेरिवेशन तुम्हाला 3-5 मार्कांना वगैरे विचारलं जातं. सो ही आता बघा हे जे व्हॅल्यूज आहेत की नाही हे हा जो गुणाकार आहे आणि हे म्हणजेच अर्थचं मास आणि कॅपिटल जी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशनची ही व्हॅल्यू येते. हे तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचं आहे हे लक्षात घ्या. तसंच अर्थच्या रेडियसचा स्क्वेअर हा एवढा येतो हे तुम्हाला तोंडपाठच करायचंय म्हणजे एक्झाम वेळी हे परत कॅल्क्युलेट नाही करत बसायचंय तुम्हाला, हे डोक्यात ठेवा. सो ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या. आणि जेव्हा अर्थ आणि दुसरा कोणताही ऑब्जेक्ट यांच्यामधला फोर्स जेव्हा तुम्हाला काढायचा असतो ना तर तेव्हा ह्याचा उपयोग तुम्हाला होईल. त्यानंतर हे पण कॅन यू टेल पेज नंबर 8 वरचा जो आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जे तुम्हाला मी जे आता सांगितलं की मग ह्याच्यावरती तुम्हाला सायंटिफिक रिझनचे पण प्रश्न येतात की का जास्त आहे का कमी आहे किंवा पोलवरती जास्त का आहे किंवा लोएस्ट स्टॅटिक पॉइंटवर का आहे, सेंटरला जाईल तशी जी ची व्हॅल्यू 0 का होत जाते, अशा पद्धतीचे प्रश्न. तसंच मास आणि वेट यांच्यामधला डिफरन्स तुम्हाला 2-3 मार्कांसाठी वगैरे विचारला जातो. आता इथं हे जे मी पीपीटी वरती दिलंय हे तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये दिलंय. ह्या पीपीटीची PDF जी आहे ना तर ती तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती पाठवून देते. सो म्हणजे हे शॉर्ट मध्ये आहे. आणि जे लॉंग मध्ये म्हणजे हे ऍक्च्युली तुम्हाला त्या पेजवरचं काय बघायचं जसं कॅन यू टेल पेज नंबर 8 असं मी इथं फक्त लिहिलंय पण त्यातलं एक्झॅक्टली काय बघायचं आहे आणि तिथं काय लिहायचं आहे हे मी फक्त आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय. शॉर्ट मध्ये तुम्हाला जर हवं असेल नुसते पॉइंट्स तर तसंही मला सांगा, मग हे पॉइंट्स मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती पाठवून देते. सो थिंक अबाउट इट पेज नंबर 8 वरचं कॅन यू टेल पेज नंबर 8 वरचं जे तुम्हाला मी आता दाखवलं तो पार्ट. यूज युअर ब्रेन पॉवर पेज नंबर 10 आणि 12 वरचे हे प्रश्न जे आहेत ना की विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबोव द सरफेस ऑफ अर्थ, सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर आणि त्याचं डिस्टन्स जे आहे तर त्याचं तुमचं वेट काय असेल हे जे आहेत हे. त्यानंतर सॉल्ड एक्झाम्पल्स हे. डू यू नो ग्रॅव्हिटेशनल वेव्ह वरती काही एवढं तुम्हाला विचारलं जात नाही. फ्री फॉलशी रिलेटेड फक्त हे इक्वेशन्स लक्षात ठेवा की फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट साठी चे इक्वेशन्स आणि ऑब्जेक्ट जर अपवर्ड डायरेक्शन जात असेल तर त्याचं जी ची व्हॅल्यू आहे ती मायनस येते आणि जर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येत असेल तर जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. एवढंच लक्षात ठेवा, ह्याच्यात बाकी काही नाही. सॉल्ड न्यूमरिकल्स हे तर तुम्हाला करायचेच आहेत.
आता जसं तुम्हाला मी सांगितलं. आणि हा हे युजर ब्रेन पॉवर, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे तर ह्याच्याशी रिलेटेड, ह्याची उत्तर तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलीत आता. इथे हे प्रश्न आहेत बघा, त्याचे म्हणजे हे कसे सॉल्व्ह करायचे, गिवन फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन, ह्या पॅटर्नच जायचं आहे आपल्याला. त्यानंतर पेज नंबर 9 वरचे हे प्रश्न, त्यांची उत्तरं, पेज नंबर 10 वरचे हे प्रश्न, त्यांची उत्तरं. हे पण हे महत्वाचे आहेत बरं का हे प्रश्न. सो कसे सॉल्व्ह करायचे बघा, की टॉल लॅडर वरती उभा आहात. आता हा हे डिस्टन्स फक्त मे बी मग ह्यांची व्हॅल्यू तुम्हाला चेंज होऊन देऊ शकतात, की 2R च्या ऐवजी 3R येईल वगैरे असं येऊ शकतं. बाकी ह्याच्यात काही खूप ग्रेट बदल हा होणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्री फॉल, त्याचे फक्त इक्वेशन्स बघायचे. आणि हा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फक्त तुम्हाला फॉर्म्युलाच बघायचा आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फक्त फॉर्म्युला आणि एस्केप व्हेलॉसिटीचं पूर्ण डेरिव्हेशन तुम्हाला बघायचंय. त्यात तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटीची पहिली डेफिनिशन आणि मग त्याच्यानंतर त्याचं जे डेरिव्हेशन आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये हे जे आलेलं, की त्याची व्हॅल्यू जी आहे ती 11.2 किलोमीटर पर सेकंड कशी येते, हे पूर्ण डेरिव्हेशन तुम्हाला 5 मार्कांच्या प्रश्नांसाठी विचारलं जातं. वेटलेसनेस इन स्पेस मध्ये फक्त तेवढाच बघून ठेवा, की वाय दे एक्सपिरियन्स वेटलेसनेस. आणि हे इथं जे दिलं ना, की इन द स्पेस स्टेशन द व्हॅल्यू ऑफ जी इज ओनली 11% लेस दॅन इट्स व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ अर्थ. हे एक मार्कांसाठी लक्षात ठेवा. आणि अर्थातच न विसरता एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. आता ह्या एक्सरसाइज मध्ये पण बघा, हा एफ आणि जी हे दोन प्रश्न सेम सेम आहेत, एक प्रकारचेच आहेत. आणि ऑलरेडी आपण ते सॉल्व्ड न्यूमेरिकल्स मध्ये बघितलेलेच आहेत. त्यामुळं हे काय पुन्हा करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला जे वेगळे करायचे आहेत ते 1, 2, 3 आणि 4च प्रश्न वेगळे करायचे आहेत, हे लक्षात घ्या. हे तर एकदम सोपं आहे. ए आणि बी चे प्लॅनेट हे सगळं मी सोडवून दिलेलं आहे. तुम्हाला हवे असतील एक्सरसाइजेस तर हे तुम्हाला लवकरच मी वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल करून देते, सो दॅट आयडियल आन्सर्स कसे असले पाहिजेत हे तुम्हाला त्याची कल्पना येईल. ठीक आहे. सो हा पहिला चॅप्टर आपला झाला ग्रॅव्हिटेशनचा. आता ह्याच्यानंतर लगेचच आपण पुढचा चॅप्टर घेणार आहोत. असं रोज तुम्हाला एक एक चॅप्टर पाठवत जाईल. एकदा तुम्ही याचा जो स्टडी करायला घ्याल, तुम्हाला मी जे टाइम टेबल बनवून पाठवले ना, तर जेव्हा तुम्ही स्टडी करायला घ्याल तर तो स्टडी करताना ह्या व्हिडिओला रेफर करून, म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल, हे तुम्हाला मी त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स तर पाठवलेलेच आहेत. सो अभ्यासाला बसताना हे पॉईंट समोर घेऊन बसा आणि ह्या चॅप्टर मधलं माझे हे सगळं कव्हर झालंय का नाही हे चेक करायचं आणि मगच पुढचा चॅप्टर अभ्यासाला घ्यायचा. ठीक आहे. सो ह्या पद्धतीनं व्यवस्थित अभ्यास करा. काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच आहे तुम्हाला. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.